नमस्कार. लग्नाच्या बेडीमध्ये आपण काल पाहिलं की मधुराणीला चुकीचं ड्रिंक पिल्यामुळे नशा येते आणि ती बेशुद्ध अवस्थेत झोपते. मग तिला सकाळी जाग येते तेव्हा तिचं डोकं खूप दुखू लागतं. ती डोकं पकडून बसते, का दुखते म्हणून विचार करते. तितक्यात तिथे राघवही येतो. राघव तिला निंबू पाणी प्यायला सांगतो, म्हणजे तुझं डोकेदुखी कमी होईल असंही सांगतो. मग मधुराणी खूप गिल्टी फील करत असते. ती माफीही मागते की मी काल चुकीचं वागले, हे कशामुळे झालं हेही तिला कळत नसतं. पण ती राघवकडे वारंवार चुकीची माफी मागत असते. राघव तिला म्हणतो, तुझी याच्यामध्ये काहीही चूक नाही, तुला चुकीचं ड्रिंक कोणीतरी पाजलं म्हणून तुझी अशी अवस्था झाली. मग ती विचार करते, घरातले माझ्याबद्दल काय विचार करत असतील याचीही तिला भीती वाटू लागते. मग राघव हसतो आणि तिला सांगतो, तुझ्यावरती कोणीही रागवलेलं नाही आणि तुझी काहीही चूक नाही. आता तू हे निंबू पाणी एका घोटात काल जसं ड्रिंक पिलं ना तसं पिऊन टाक, म्हणजे तुझे डोकेदुखी कमी होईल आणि तू फ्रेश फील करशील, आणि निघून जातो. इकडे मधुराणी मनातली मनात म्हणते, मी जे काल बोलले ते एकदम मनापासून बोललेले आहे राघव, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. सिंधू सावीला जेवण भरवत असते आणि सावी विनूने पाठवलेले फोटो पाहत असते. सगळे फॅमिली फोटो पाहून सावीला खूप आनंद वाटतो की विनूकडे किती सारी मोठी फॅमिली आहे. मग तिच्या आईला ती बोलते, विनूची फॅमिली पाहून मलाही वाटतं माझ्याकडे अशी मोठी फॅमिली पाहिजे होती. मग ती विचारते, लहानपणीचे विनूचे ह्या घरामध्ये एकही फोटो नाही, असं का गं? मग सिंधू तिला समजावून सांगते की विनू हा अनाथ आश्रमातून आणलेला मुलगा आहे, तो ह्या घरात लहानपणी राहिलेला नाही. मग इकडे सावीला प्रश्न पडतो की लहान मुलं जसे अनाथ आश्रमात भेटतात तसे आई बाबाही भेटत असतीलच ना, असा विचार ती मनातल्या मनात करत असते. तितक्याच सिंधू तिला विचारते, तू कसला एवढा विचार करते? तेव्हा ती बोलते, लहान मुलं जसं अनाथ आश्रमात भेटतात तसे आई बाबाही भेटत असतील तर माझ्यासाठी एक बाबा आण ना. तिने अशा विचारलेल्या प्रश्नावरती तिची समजूत घालण्यासाठी सिंधू तिला वेगवेगळ्या गोष्टी शिकवत असते. असं काही नसतं असंही सांगते. मग सावीला खूप राग येतो की आई तिची एकही गोष्ट ऐकत नाही, तिच्याशी भांडण करते आणि सावी तिथून रागारागाने निघून जाते. सिंधूलाही खूप वाईट वाटत असतं की ती राघवची मुलगी आहे हे तिला ती सांगू शकत नाही म्हणून. बाहेर अंगणामध्ये खूप मुले खेळत असतात तेव्हा त्यांना बघून विनूलाही खेळावंसं वाटतं. विनू त्यांच्याकडे जातो आणि त्यांना सांगतो, मला खेळायला घ्या ना. एक मुलगा बोलतो, तुला तर चालताही येत नाही, तू धावणार कसं काय, म्हणून त्याला हिणवतात. मग विनू सांगतो, माझी ट्रीटमेंट चालू आहे, मी लवकरच धावणार आहे, रेसमध्ये भाग घेणार, ट्रॉफीही मिळवणार आहे, असं तो बोलत असतानाच तिथे राघव येतो. राघव बघतो की ती मुलं त्याची टिंगलटवाळी करत आहे आणि मुलं राघवला बघून पळून जातात. विनूला समजवण्यासाठी राघव त्याला उचलून घेतो आणि सांगतो की असं कुणाचंही काहीही ऐकायचं नाही, तू डॉक्टर आंटीवर विश्वास ठेवतो ना, तुझा पाय नक्की बरा होईल आणि तू धावशीलही. इकडे सिंधू सावीला बोलते, आपण आता योगा करूया, तू योगा मॅट घेऊन ये. आणि सावीही विनूच्या सोबत व्यायाम करायला सुरुवात करते, त्याला जोडी म्हणून. मग त्यांना सिंधू छान एक्सरसाइज शिकवत असते. खूप वेळ झाल्यानंतर सावी बोलते, मला खूप तहान लागली आहे आई, आपण पाणी पिण्याचा ब्रेक घेऊया. आणि असं म्हणत ते दोघंजणं पाणी पिण्यासाठी घरात जातात. राघवला सिंधूशी बोलायचं असतं, तो सिंधूला आवाज देतो आणि तिला सांगतो, काल मी तुम्हाला घ्यायला हॉटेलवरती आलो होतो, पण तुम्ही तुमच्या मित्राशी बोलण्यामध्ये खूप व्यस्त होतात, तुमचं लक्षही नव्हतं, तुम्ही त्याला तुमच्या मनातलं सांगत होतात आणि हे बघून मी तिथून निघून आलो. मग सिंधूला त्याचा राग येतो. सिंधू राघवला म्हणते, तुम्ही माझा पाठलाग करत होतात का? काय गरज होती तुमची माझे पाठलाग करण्याची? तेव्हा राघव सांगतो, मला पाठलाग करण्याची गरज नाही, मला सावीची आणि तुमची काळजी वाटत होती. तुम्ही दोघी इथून निघून गेले, तुम्हाला काकींचा खूप राग आलेला होता, मला वाटलं तुम्ही कुठे गेले म्हणून तुम्हाला शोधण्यासाठी मी तिथे आलो. सिंधू बोलते, आता हा विषय इथे समाप्त. तुमच्या लग्नाच्या रिसेप्शनचा मी तुम्हाला गिफ्ट लवकरच देणार आहे. तेव्हा राघव आता विचारात पडलेला आहे की सिंधू कुठलं गिफ्ट देणार, म्हणून त्याला धक्काही बसलेला आहे. पुढे सावी तिथे येते आणि सावी तिच्या आईला म्हणते, मला खूप भूक लागली, मला काहीतरी खायला देतेस का, म्हणून ती तिला घेऊन जात असते. पण एकदा सिंधू मागे वळून बघते राघवकडे आणि मनातल्या मनात बोलते, मी तुला असं गिफ्ट देईल तू ते कधीच विसरणार नाही. इकडे राणी राजेश्री काकूंना चहा देण्यासाठी येते आणि तिला खूप गिल्टी वाटतं की रात्री तिने केलेल्या तमाशामुळे खूप वाईट वाटत होतं आणि घरच्यांची माफीही ती मागत असते.
पण काकू बोलते, तू काही माफी मागू नको, तुझी काहीही चूक नव्हती, मी तुला समजून शकते. आणि ती बोलते की जे काही घडलं ते चांगलंच घडलं, तुझ्या मनातल्या भावना तू राघवसमोर व्यक्त केल्या. आता राणीलाही खूप वाईट वाटत असतं की तिने काहीतरी चुकीचं केलं आहे म्हणून ती वारंवार माफी मागते. पण काकू बोलते की तू आता हार मानू नको, राघव तुला नक्की मिळेल, याच्यावर तू विश्वास ठेव. इकडे विनूची ट्रीटमेंट करण्यासाठी, एक्सरसाइज करण्यासाठी सिंधू त्याला घेऊन येते आणि एक्सरसाइज करून घेत असते. पण विनूला प्रश्न पडतो की माझ्या आईबाबाची रिसेप्शनची पार्टी तुम्हाला आवडली का काकू, असं तो सिंधूला विचारतो. सिंधू त्याला टाळण्यासाठी म्हणते, आपण एक्सरसाइज करतोय ना, त्याच विषयावरती बोलू, रिसेप्शनचा विषय तू इथे काढू नको. तितक्यात तिथे अन्वी येते आणि अन्वी त्यांना खेळायला जा असंही सांगते. ते बाहेर गेल्यानंतर अन्वी सिंधूला सांगते, मला काल जे झालं त्याच्याबद्दल खूप वाईट वाटत आहे. मग सिंधू तिला रागवते, आता तूही हा विषय काढू नको, हा विषय आता इथेच बंद कर आणि तुम्हाला एक मदत करशील का, असं म्हणत सिंधू सावीला रिक्वेस्ट करते की मी बाहेर जाणार आहे, तेव्हा तू सावीकडे लक्ष ठेव, माझ्या ह्या घरात कोणावरही विश्वास नाही, मी तुझ्यावर विश्वास ठेवते आणि मी बाहेर चालले आहे तेव्हा तू सावीची काळजी नीट घेशील याचीही मला खात्री आहे. मग ती बोलते, मी नक्कीच काळजी घेईल सावीची, पण तू कुठे जाणार आहे. तेव्हा सिंधू सांगू लागते की मी जॉबसाठी बाहेर इंटरव्ह्यू द्यायला चाललेले आहे, माझं आता एवढ्या पैशामध्ये भागतही नाही, मला बाहेर जायलाच लागेल. तेव्हा अन्वी बोलते, मी नक्की काळजी घेईल आणि तू काळजी करू नको सावीची. ती बोलते की मी आता दुसरीकडे रेंटनी घर घेणार आहे, त्याच्यासाठी मला जॉब बाहेर करावाच लागेल, असं बोलते. पुढे काय होणार पाहण्यासाठी माझी लवली स्वरा गॉसिप चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करायला विसरू नका.